नमस्कार. नवरात्र नवध्वज चित्र देश 9वा सिंगापूर. आज माझ्या सरांचा जन्मदिवस. सर म्हणजे माझे PhDचे मार्गदर्शक रुईया कॉलेजचे प्राचार्य साने सर. सर होते राजबिंडे, गोरेपान, स्मार्ट, उंच, धिप्पाड, विद्वान, शिस्तप्रिय आणि असे अनेक गुण. पाहिलं की समोरचा भारावून जायचा. एक आदरयुक्त भीती होती सरांविषयी. त्यांच्या विषयात त्यांचं प्रभुत्व होतं आणि विद्यार्थी सोडाच प्राध्यापकातही दरारा होता. तुम्ही विचार करत असणार की शीर्षक किंवा विषय चुकलं की काय आजचं. आता फक्त सरांच्या जागी सिंगापूर कल्पना करा. तसंच स्वच्छ, शिस्तप्रिय, देखणं, थोडीशी भीतीच. पहिल्यांदा जेव्हा ऐकलं की सिंगापूरमध्ये च्युइंगम बंदी आहे असंच काहीसं वाटलं होतं. पाहिल्यावर लक्षात आलं काहीतरी कमावण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात. आशियाई देश असूनही सिंगापूर म्हणूनच वेगळं आहे. अनेक वर्ष जागतिकीकरणाच्या पार आधीपासून बहुराष्ट्र कंपन्यांची आशियामधील कार्यालयं फक्त सिंगापूरमध्येच असायची. शिक्षक गुणी असला की जगभरातले विद्यार्थी येणारच ना. सिंगापूर अक्षरशः चिमुकला देश आहे. सर्व आशियाई वंशाचे लोक, मुख्यत्वे चायनीज आणि मलाय, भारतातून गेलेले दक्षिण भारतीय. 70च्या दशकात एका नेत्याने सुरुवात केली कायापालट करायला आणि आज सिंगापूरला एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलं. नमोंकडूनही भारतीयांची हीच अपेक्षा आहे. या छोट्याशा शहर देशात काय नाही. डिझनी आहे, प्राणी सफारी आहे, पक्षी उद्यान आहे आणि मन वेडावणारी ऑर्किड्स आहेत. मला सिंगापूरमधलं सगळ्यात आवडतं ते ऑर्किड्स उद्यान. मानवनिर्मित टोलेजंग इमारती, पंचतारांकित हॉटेल्स ही तर आहेतच, पण मला तरी जास्त लोभवतं ते निसर्गनिर्मित फुलं, फळं, प्राणी आणि पक्षी. सिंगापूरचं वैशिष्ट्य म्हणजे असलेल्या छोट्याशा जागेत त्यांनी हे सारं उभारलं आहे आणि जतन संवर्धनही केलं आहे. अत्याधुनिक टोल वसुली यंत्रणेपासून ते व्हिसापर्यंत तांत्रिक बाबतीतही सिंगापूर आघाडीवर आहे. जगभरात सर्व मोठ्या शहरात एक चायना टाऊन असतं. सिंगापूरमध्ये एक लिटिल इंडिया आहे. सर्वांन भवनपासून ते सिंगापुरी उडपी हॉटेल्स आहेत आणि तशीच गजबजही असते. माझी एक सिंगापुरी मैत्रीण कायम उच्चार करते सिंगापोर. सिंगापूर या दृष्टीने मला वर्गात सतत पहिला नंबर येणारा मित्रगत वाटतं. तो मित्र तर असतो पण थोडा लांब पण असतो. सगळ्यांना सांगितलं जातं आणि खूप जणांना वाटतंही की आपलाही पहिला क्रमांक यावा, त्याच्यासारखा बक्षिसं मिळावीत, परीटघडीचे कपडे असावेत, छानपैकी भांग पाडलेला असावा. पण मग तो आपल्याबरोबर 10 पैशाचा प्लॅस्टिक बॅगेतला ओठ लाल करणारा पेप्सी कोला कसा खाणार. त्यामुळेच तर सरही एकच आणि सिंगापूरही एकच. एक हौस पूर्वा महाराज, मला आणा सिंगापुरी, नाही मला आणा कोल्हापुरी साज. मिजो. नवरात्र 9वी माय 2025. आजचा बोनस. सिंगापूरच्या ध्वजात लाल आणि पांढरा हे 2 रंग आहेत आणि यांच्या मिश्रणाने तयार होतो रंग गुलाबी. मीनाच्या चित्रातही एक आश्वासक गुलाबी फील आहे. आजचा ध्वजरंग गुलाबी. आजचा देश सिंगापूर. चित्रकार मीना शहा. नमस्कार.